नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजचा बेत आहे आपला पुरणपोळीचा. आणि आज 1 जानेवारी, वर्षातील पहिला दिवस, स्वामींचा वार. आणि किती छान योगायोग आलाय बघा. वर्षाचा पहिला दिवसच स्वामींचा आलाय आणि त्यासाठी मी पुरणपोळ्या बनवत आहे. आणि ह्याची रेसिपी पण आपण आता कशी करायची ते आपण बघूया. पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ केलाय मी, तर बघूया चला कशा पुरणपोळ्या, किती डाळ घालायची 4 माणसांसाठी, साहित्य किती काय काय लागणार आहे त्यातच थोडं थोडं असं सांगत जाणार आहे मी. तर करूया चालू बघा आपण पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. तर बघा, ही मी 1/2 किलो डाळ घेतली हरभऱ्याची पुरणपोळीसाठी. आणि आता याला 1 चमचाभर का नाही हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं चमचाभर. आपलं चहा पावडरचा चमचा असतं का नाही तेवढं तेल टाकायचं आणि हे सगळं असं मिक्स करून का नाही शिजवून घ्यायचं. म्हणजे आपली डाळ एकदम मऊ शिजते आणि पोळ्या पण लुसलुशीत एकदम होतात ह्या प्रक्रियेनं. तर इथं मी 2 तांबे पाणी ओतून ठेवलंय गरम करण्यासाठी. आता हे पाणी उकळलं का नाही मग ही डाळ त्याच्यात टाकायची. तर आज नवीन वर्षाची सुरुवात आपण पुरणपोळ्यानं करणार आहे बघा. तर बघा, पाणी उकळलंय आपलं. आता ही डाळ टाकूया. आता लो फ्लेमवर का नाही ताट असं घेऊन ह्याच्यात 1 ग्लासभर पाणी ओतायचं या ताटात आणि नंतर लागल तसं हे गरम पाणी त्याच्यात ओतायचं. तर बघा, ही मसाला आपला वाटून झालाय हे. आणि डाळ पण यातलं येळवणी काढायचं आता. आणि ही वेलदोडं, बडीशेप आणि सुंठ याचं बारीक पेस्ट केली. आणि ही गूळ. तर आपण 1/2 किलो डाळ घातल्या. 1/2 किलो डाळाला 200 ग्राम गूळ घेतलाय मी. तुम्हाला जरी तेवढंच पाहिजे असेल, 1/2 किलोला 1/2 किलो पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. आणि आता बघा, येळवणी काढूया आपण. तर बघा, ही जी येळवण निघते का नाही त्याची आपण कटाची आमटी करणार आहे. आणि ह्याच्यात गूळ घालून आणि वेलदोडे बडीशेप ही बारीक केलेलं घालून का नाही शिजून घ्यायचं. ही येळवण्याचं सगळं निसळून झालं बघा. गॅस पेटूया. येळवणे आपले एवढं निघले. आणि ह्यात कमी जास्त करून तुम्ही पाणी आणि 1 अर्धा तांब्या तरी ह्यात बसतोयच बघा आमटी करताना लागणार. तर ही गोळ मी घेतला इथे करून पिसून. आता हे चांगलं सरसरी भाजून घ्यायचे बघा पुरण आपलं. तर आता वेलदोडा आणि बडीशेप ती बारीक केलेलं टाकूया. हलवून घेऊया. चरचरीत वेलदोड बडीशेप टाकले बघा हे. आणि आता ही गूळ चांगला विरघळून हलवून घेऊया चांगलं. तर बघा, आपलं कणिक मळून वगैरे सगळं तयार आहे. आणि हे पळपुटाला असं फडकं बांधून घ्यायचं बघा. आणि आता आपल्याला लागणार साहित्य तेल. कणिक अशी मऊ मळून झाले बघा. बघा ही अशी एकदम मऊ अशी मळून घ्यायची. तर करूया पोळ्या लाटायचं चालू. तर बघा, मी तेलाचा हात घेऊन का नाही 1 लिंबा एवढे बारीक करून घेतले अशी. त्याला आमच्यात उंडा पण म्हणते. आणि तेवढंच लिंबा एवढं हे पुरण घेतलंय. आता ह्याच्यात भरून घेऊया आपण. आणि थोडंसं घेते मी. तर बघा, हे आपली झालाय उंडा. आणि घेऊया आता लाटून.
एकदम हलक्या हातावर अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. तवा तापवायचा. तवा तापलाय आपला. आता तेल टाकून घेऊया असं. तर बघा पहिल्यांदा उलटताना हाताने उलटायची पोळी. तर बघा आपले टम्मा कोफ्त्याचं होईल पोळी. आता चांगलं तेल लावून भाजून घेऊया पोळी. तर इथं बघू शकता आपल्या झालेत सगळ्या पोळ्या करून. आणि ही 1/2 किलो डाळ म्हणजे 4 माणसांसाठी बरोबर परफेक्ट होते बघा.